मी सालाबादप्रमाणे हनुमान नगर झोपडपट्टीमध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये दरवर्षी येऊन मारुती रायाची हनुमानाची पूजा अर्चा करून आम्ही इथे जे बालगोपाल आहेत तिथे जे लोक आहेत त्यांना अन्नदानाचा कार्यक्रम असतो। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांनी आता काय सांगितलं आहे की देशामध्ये जी आपत्ती आलेली आहे त्या अशा आपत्तीच्या वेळी लोकांना मदत करणं गरजेचं आहे। माझी तर इच्छा आहे की मनुष्यबळ वगैरे जमा करून अशा लोकांना नेहमीच जेवण द्यावं अशी आमची इच्छा आहे। आणि कालांतराने पावसाळ्यानंतर आम्ही असं अन्नदान सेवा सुरू करणार आहोत। विभागात मोफत अन्नदान सेवा ही आम्ही जो येईल त्याला जेवण फ्रीमध्ये आम्ही देणार आहोत। आणि तो संकल्प आज आम्ही हनुमानाच्या पायाशी मारुतीच्या पायाशी सोडलेला आहे। आणि आपण बघतात ही बालगोपाल हे झोपडपट्टीतले थोड्या वेळाने सगळी माणसं बाई माणसं येईल आणि आनंदाने जेवण जेवतात त्याचं मला खूप समाधान। बघा सांगितलं देशाला सुखी ठेव, देशाला समृद्धी दे, आरोग्य दे, देशावर आलेलं संकट दूर करू आणि आम्ही सगळे मोदीजींच्या बरोबर आहोत। मारुती हा संकट मोचन आहे, येणारं संकट टाळणारा मारुती आहे, हनुमान आहे। त्याच्यामुळे संकट टळो, इडापिडा टळो हीच देवाकडे मागणी आहे। आम्ही आमदार मंगलराव ठाकरे यांच्याकडे आम्ही मागणी केली ते दरवर्षी इथे हा भंडारा आयोजित करतो। तर आम्ही त्यांना मागणी केली, त्यांनी पण आम्हाला मान्य केलं की आम्ही जे होईल ते मदत करून मंदिरासाठी पूर्ण सहकार्य करतो। हनुमाननगरतर्फे आम्ही पण त्यांचं स्वागत करतो की ते आम्हाला एवढं मोठं आश्वासन दिला पण ते करतील। याच्या पहिले पण त्यांनी मंदिरासाठी थोडं इथे हे केलेले आहे। तर आता आमदार आहे तर ते आम्हाला मदत करणार, आमचे मंदिर पूर्ण नवीन भरण्याचे विचार त्यांचे पण चालू आहे। तर त्यांनी आम्हाला सहकार्य करावे हे आमचे सर्व हनुमान मंदिरचे जे देखभाल करतात त्यांच्यातर्फे मी बोलतो।